तर मत चोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग करण्यात येणार आहे। 2000 पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। मतदान केंद्रांबाहेर 15 तारखेला भगवा गार्ड तैनात केले जाणार आहेत। मत चोरी, दुबार मतदार, बोगस मतदान रोखण्याचा ठाकरे बंधूंकडून प्रयत्न केला जाणार आहे। पालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, दुबार आणि बनावट मतदारांनी मतदान करून मत चोरी करू नये यासाठी ठाकरे बंधू भगवा गार्ड मैदानात उतरवणार आहेत। हे भगवा गार्ड मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत। तसंच ते संशयित दुबार आणि बोगस मतदारांना पकडून मतदान करण्यापासून रोखणार आहेत। दुबार आणि बोगस मतदारांच्या माध्यमातून होणारी मतांची चोरी रोखण्यासाठी ठाकरे बंधूंच्या पक्षांनी सुमारे 2000 पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलंय। दुबार मतदारावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून इशाराही देण्यात आलाय। दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार, आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही। असं नाही होऊ शकत। तुम्ही काय कारवाई करायची करा, आम्ही पोलिसांना सांगू की हा दुबार मतदार आहे, तुम्हाला काय करायचं करा, नाही तर आम्ही करू। पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा, सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात। एक जण बुरखा घालून 14 15 वेळे मतदान करताना आम्हाला अनुभव आहे। पाय तोडायचे असतील ना, बोगस मतदार पाय जावा भैरमपाड्यामध्ये, जावा नलबाजारमध्ये। आणि हे दुबार मतदार आहेत, त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे। आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे। दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं, विभागवायचं आणि मग ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले। आता निवडणुकीच्या दिवशी भगवा काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं, याचा अर्थ स्वतःला फसवलंय कसं याची जाहीर कबुली देण्यासारखं।